बघा मॅथमॅटिकल लॉजिकचं आपण मागच्या व्हिडिओमध्ये सिंपल स्टेटमेंट आणि कनेक्टिव्हज पाहिले आणि त्याच्यावरचं एक्सरसाइज. आता आपण पाहणार आहोत स्टेटमेंट पॅटर्न, लॉजिकल इक्विव्हॅलन्स, टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टिंजन्सी. तर स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय? तर बघा आपण स्टेटमेंट जनरली लेटर्सने डिनोट करतो, त्यांना आपण स्टेटमेंट लेटर्स असं म्हणतो. मग स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे सिंपल द कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर स्टेटमेंट्स अँड टू ऑर मोर कनेक्टिव्हज. सिंपल त्याची डेफिनेशन आहे. म्हणजे सपोज पी क्यू आर, आपण जनरली स्टेटमेंट पी क्यू आर ने डिनोट करतो. स्मॉल लेटर्स पी क्यू आर कॉम्बिनेशन ऑफ statement letters and connectives. बघा आता समजा पी क्यू आर हे काय झाले तुमचे लेटर्स, आणि कनेक्टिव्स कंजंक्शन, डिस्जंक्शन, निगेशन, इम्प्लिकेशन आणि बाय कंडिशनल यांचं कॉम्बिनेशन. मग आता फॉर एक्झाम्पल जर आपण म्हटलं तर पी अँड निगेशन क्यू, दिस इज स्टेटमेंट पॅटर्न. किंवा मग निगेशन आर और एस एम्प्लाइज पी, दिस इज स्टेटमेंट पॅटर्न. निगेशन ऑफ पी और क्यू अँड निगेशन पी अँड निगेशन क्यू, दिस इज स्टेटमेंट पॅटर्न. सिंपल आपण निगेशन पी जरी म्हटलं तरी आपण याला स्टेटमेंट पॅटर्न म्हणू शकतो, किंवा निगेशन पी अँड क्यू, दिस इज ऑल्सो स्टेटमेंट पॅटर्न. त्याच्यानंतर लॉजिकल इक्विव्हॅलन्स. आता लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय? तर टू स्टेटमेंट पॅटर्न्स आर सेड टू बी इक्विव्हॅलंट. समजा तुम्हाला दोन स्टेटमेंट पॅटर्न दिलेले आहेत आणि त्यांना आपण इक्विव्हॅलंट म्हणू. पण केव्हा? म्हणजे टू स्टेटमेंट पॅटर्न्स आर सेड टू बी इक्विव्हॅलंट इफ देअर ट्रूथ व्हॅल्यूज आर आयडेंटिकल किंवा इफ देअर ट्रूथ टेबल्स आर आयडेंटिकल. टू स्टेटमेंट पॅटर्न्स are said to be equivalent if their truth tables are identical. आयडेंटिकल किंवा आपण त्याला सेम असतील तरी म्हणजे सेम पण म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल आता दोन सपोज स्टेटमेंट पॅटर्न दिलेले आहेत S1 अँड S2. टू स्टेटमेंट पॅटर्न्स आर इक्विव्हॅलंट. आता S1 म्हणजे एक स्टेटमेंट पॅटर्न असेल, S2 दुसरं. हे इक्विव्हॅलंट असतील तर ते आपण कसं डिनोट करतो? S1 इक्विव्हॅलंट S2. म्हणजे S1 चे जे ट्रूथ व्हॅल्यूज असतील त्याच ट्रूथ व्हॅल्यू तुमचे S2 चे येतील. म्हणजे S1 आणि S2 दोघांचे जे ट्रूथ व्हॅल्यूज असतील ते कशा येतील? सेम येतील. याला आपण म्हणतो लॉजिकल इक्विव्हॅलन्स. त्याच्यानंतर टॉटॉलॉजी. आता टॉटॉलॉजी म्हणजे काय? आता स्टेटमेंट पॅटर्न्स आपल्याला माहित झालं की स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय असेल. तर स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यू इज ऑलवेज ट्रू, किंवा अ स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यू इज ऑलवेज टी. स्टेटमेंट पॅटर्नची जर व्हॅल्यू कुठल्याही पॉसिबिलिटीला जर टी येत असेल म्हणजे काय? ऑलवेज टी. तर स्टेटमेंट पॅटर्नला म्हणायचं टॉटॉलॉजी. सिंपल एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. आता पी स्टेटमेंट आहे, निगेशन पी आणि निगेशन ऑफ निगेशन पी. आता पी साठी आपण काय घेतो? ट्रू आणि फॉल्स. निगेशन काय? फॉल्स आणि निगेशन ऑफ निगेशन पी काय? याचं परत निगेशन म्हणजे ट्रू आणि फॉल्स. सॉरी एक मिनिट आहे. बघा पी निगेशन पी आणि पी ऑर निगेशन पी. आता ऑर म्हणजे काय? तर दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, अदरवाइज इट इज ट्रू. इथं दोन्ही फॉल्स नाही आहेत म्हणजे हे काय झालं? ट्रू आणि हे काय झालं? ट्रू.
आता हे जे स्टेटमेंट पॅटर्न आहे तुमचं पी ऑर निगेशन पी, याच्या व्हॅल्यू काय आल्या? ट्रू ट्रू. म्हणजे पॉसिबिलिटीज काही असो, ट्रूथ व्हॅल्यू काय ते टी. म्हणजे हे झालं टोटॉलॉजी. म्हणजे लास्ट कॉलम जो असेल तुमचा त्याचे ट्रूथ व्हॅल्यूज कशा आल्या पाहिजेत? सगळ्या टी. जर सगळे टी असतील तर त्याला म्हणायचं टोटॉलॉजी. तसंच सेम स्टेटमेंट पॅटर्न विच इज ऑलवेज एफ, जर ट्रूथ व्हॅल्यूज ऑलवेज फॉल्स असतील तर त्याला म्हणतो आपण कॉन्ट्रडिक्शन. असंच आपण सिंपल एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं, सपोज तुम्हाला पी निगेशन पी आणि पी अँड निगेशन पी याचे जर आपण ट्रूथ व्हॅल्यूज घेतल्या तर ते काय येतात बघू आपण. टीच्या ट्रूथ व्हॅल्यूज टी एफ, निगेशन पी म्हणजे एफ टी, आणि कंजंक्शन म्हणजे काय? दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स म्हणजे फॉल्स. ट्रूथ व्हॅल्यू काय आल्या? दोन्ही फॉल्स. म्हणजे ह्या स्टेटमेंट पॅटर्नच्या व्हॅल्यू ऑलवेज काय येत आहेत? फॉल्स येत आहेत. म्हणजे हे काय झालं तुमचं कॉन्ट्रडिक्शनचं एक्झाम्पल. म्हणजे पी अँड निगेशन पी इज ऑलवेज कॉन्ट्रडिक्शन. म्हणजे एक्झाम्पलमध्ये लास्ट कॉलम जो असेल त्याच्या एंट्रीज कशा आल्या पाहिजेत? या फॉर्ममध्ये आल्या पाहिजेत. कॉन्टिंजन्सी, कॉन्टिंजन्सी म्हणजे काय मग? असे स्टेटमेंट पॅटर्न की ते ट्रू पण नसतील आणि फॉल्स पण नसतील. म्हणजे नायदर टी नॉर फॉल्स. म्हणजे स्टेटमेंट पॅटर्नचे ट्रूथ व्हॅल्यू ट्रू फॉल्स अशा मिक्स येतील, त्याला म्हणायचं कॉन्टिंजन्सी. म्हणजे थोडक्यात काय? टोटॉलॉजी आणि कॉन्ट्रडिक्शन नसेल तर ते काय असेल? कॉन्टिंजन्सी. त्याच्यानंतर एवढी थेअरी तुमची एक्सरसाइज 1.2 साठी आहे. आता आपण एक्सरसाइज 1.2 स्टार्ट करूयात. हे बघा, एक्सरसाइज सुरू करण्याआधी मी तुम्हाला कनेक्टिव्ह पुन्हा एकदा सांगतो. इम्पॉर्टंट टेबल फॉर ऑल कनेक्टिव्ह, सगळे कनेक्टिव्ह मी याच्यात कव्हर केलेले आहेत. ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करताना HSC बोर्ड एक्झामला जेव्हा तुम्ही परीक्षेत ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करणार, परीक्षेत तुम्हाला याच टाईपचा पेपर दिलेला असतो. तर ट्रूथ टेबल करताना बरेच मुलं काय करतात, ही जी लाईन असते या लाईनवर किंवा लाईनच्या अगदी वरती किंवा याला लागून किंवा या लाईनवरच असे स्टेटमेंट किंवा ट्रूथ व्हॅल्यू लिहित जातात. तर त्यापेक्षा काय करायचं, ह्या ज्या दोन लाईन्स असतात त्या दोन लाईन्सच्या मध्ये म्हणजे बरोबर असं मधोमध तुम्ही जर स्टेटमेंट पॅटर्न आणि ट्रूथ व्हॅल्यू लिहिल्या तर ते व्यवस्थित दिसतं. बघा आता पीचे ट्रूथ व्हॅल्यूज काय येतात? आपण काय लिहितो? पहिले दोन ट्रू आणि नंतरचे दोन फॉल्स. क्यू साठी काय करतो आपण? पहिला ट्रू दुसरा फॉल्स, म्हणजे TF या फॉर्म मध्ये आपण लिहित जातो. त्याच्यानंतर म्हणजे ट्रूथ टेबल जर कन्स्ट्रक्ट केला आपण तर आपल्याला नेमकं किती कॉलम्स लागतील आणि किती रोज लागतील. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रोज किती घ्यायचे ते सांगितलं होतं. तर दोन स्टेटमेंट असतील तर 2:2, तीन स्टेटमेंट असतील तर 2:3, म्हणजे पॉवरला नंबर ऑफ स्टेटमेंट घ्यायचे. आलं लक्षात? तर हा झाला आपला टेबल. तर असंच तुम्ही विदाउट स्केल टेबल कन्स्ट्रक्ट करू शकतात. निगेशन पी म्हणजे काय? याचं फक्त निगेशन, म्हणजे निगेशनचं वर्किंग कसं असेल, निगेट म्हणजे काय ते मी तुम्हाला थोडक्यात इथं सांगितलंय. पी कंजंक्शन क्यू. कंजंक्शन म्हणजे काय? दोन्ही ट्रू असतील तर ट्रू. आता दोन्ही ट्रू फक्त इथंच आहेत म्हणून हा ट्रू, बाकी सगळे काय येतील तर फॉल्स. ट्रूथ व्हॅल्यू काय येतील ह्या सगळ्या फॉल्स. पी ऑर क्यू साठी पी ऑर क्यू म्हणजे दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, म्हणजे ही एंट्री फॉल्स, बाकी सगळे टी. त्याच्यानंतर कंजंक्शन साठी काय? पी एम्प्लाइज क्यू. फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, सेकंड स्टेटमेंट फॉल्स, देन फॉल्स, म्हणजे इथंच फक्त फॉल्स येईल, बाकी सगळे काय येतील तर ट्रू. आणि पी बाय कंडिशनल क्यू साठी काय? दोन्ही स्टेटमेंट जर सेम असतील तर ट्रू, म्हणजे आयदर ट्रू ऑर फॉल्स. आता दोघं सेम म्हणजे दोघं ट्रू आहेत म्हणून ट्रू, परत दोघं सेम कुठं आहेत? इथं FF, सो इथं ट्रू, बाकी सगळे काय येतील फॉल्स. म्हणजे हे 5 कनेक्टिव्ह जे आहेत ते असे व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि आता आपण स्टार्ट करणार आहोत एक्सरसाइज 1.2. आता एक्सरसाइज 1.2 मध्ये भरपूर एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण एकूण 10 ते 12 एक्झाम्पल्स म्हणजे असे ट्रूथ टेबल्स तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले आहेत. तर एक्सरसाइजचे एक्झाम्पल सोडून ते एक्झाम्पल्स तुम्ही घरी जाऊन घरी प्रॅक्टिस करू शकतात किंवा तुम्हाला रिव्हिजनसाठी किंवा प्रॅक्टिससाठी तुम्ही ते एक्झाम्पल पाहू शकतात. नाव क्वेश्चन फर्स्ट. पहिला क्वेश्चन दिलेला आहे, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल ऑफ फॉलोइंग. पी एम्प्लाइज क्यू अँड क्यू ब्रॅकेट एम्प्लाइज पी. तर ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करताना नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहेत ते बघायचं. स्टेटमेंट किती त्याच्यात? दोनच आहेत, पी आणि क्यू. मग याचा आन्सर लिहिताना सोल्युशन पी क्यू. त्याच्यानंतर निगेशन आहे का ते बघायचं. निगेशन नाहीये आणि एका
कॉलममध्ये एक कनेक्टिव्ह कव्हर झालं पाहिजे एवढं बघायचं. आता पहिली ब्रॅकेट घेऊ आपण पी एम्प्लॉईज क्यू. मग इथं पी एम्प्लॉईज क्यू. आता पी एम्प्लॉईज क्यूची व्हॅल्यू इथे येईल, पण पी एम्प्लॉईज क्यूला परत काय पुढे अँड क्यू म्हणजे पी एम्प्लॉईज क्यू झालं. आता अँड क्यू म्हणजे पुढच्या याच्यात काय येईल पी एम्प्लॉईज क्यू अँड क्यू झालं. आता याचे ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला इथे मिळतील. आता राहिलंय पूर्ण हे स्टेटमेंट एम्प्लॉईज पी. मग पी एम्प्लॉईज क्यू अँड क्यू ब्रॅकेट एम्प्लॉईज पी. म्हणजे लास्टला तुम्हाला काय मिळेल बरोबर जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज तुमच्या लास्ट कॉलममध्ये येतील. मग आता पी साठी आपण काय घेतो ट्रू ट्रू आणि फॉल्स फॉल्स. क्यू साठी ट्रू फॉल्स आणि ट्रू फॉल्स. पी एम्प्लॉईज क्यू मी आताच सांगितलं टी एफ असेल तर एफ, अदरवाईज इट इज ट्रू. पी एम्प्लॉईज क्यू अँड क्यू. आता पी एम्प्लॉईज क्यू आणि क्यू दोघांमध्ये काय आहे कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे काय दोन्ही ट्रू असतील तर ट्रू. मग इथं दोघं ट्रू आहेत म्हणून इथं ट्रू येईल, परत इथं दोघं ट्रू आहेत म्हणून इथं ट्रू येईल, बाकी उरलेले सगळे काय येतील तर फॉल्स. म्हणजे आपल्याला जी कंडिशन माहिती आहे ती कंडिशन आधी लिहून घ्यायची म्हणजे उरलेला आपण डायरेक्ट फॉल्स द्यायचं म्हणजे जे असेल ते. पुढे हे स्टेटमेंट आता म्हणजे हे स्टेटमेंट एम्प्लॉईज पी. दिस स्टेटमेंट एम्प्लॉईज पी म्हणजे दिस स्टेटमेंट इज ट्रू अँड पी इज फॉल्स देन फॉल्स. मग इथं चेक करा ट्रू फॉल्स आहे का ट्रू ट्रू फॉल्स ट्रू. इकडे ट्रू आणि इकडे एफ म्हणजे ट्रू फॉल्स इथं आहे म्हणून इथं काय येईल तुमचा फॉल्स, अदरवाईज इट इज ट्रू. बाकी सगळे काय येतील तर ट्रू. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ धिस कॉलम काय आलं टी टी एफ टी. याचप्रमाणे आपल्याला अजून काही ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचे आहेत. बघा आता पी अँड निगेशन क्यू बाय कंडिशनल पी एम्प्लॉईज क्यू. सोल्युशन याचं बघा काय करणार पी अँड निगेशन क्यू. मग आधी दोन स्टेटमेंट किती आहेत तिथं पी आणि क्यू दोन स्टेटमेंट आहेत म्हणून बघा पी नंतर क्यू नंतर निगेशन फक्त क्यूचं आहे म्हणून निगेशन क्यू. त्याच्यानंतर आता ही ब्रॅकेट म्हणजे पी अँड निगेशन क्यू. बघा इथं एक कनेक्टिव्ह झालं, इथं आता निगेशन क्यू ऑलरेडी आहे हे एक कनेक्टिव्ह आपण इथं वापरलं. त्याच्यानंतर आता पी एम्प्लॉईज क्यू घेऊ पी एम्प्लॉईज क्यू. आणि आता दोघांमध्ये बाय कंडिशनल आहे बाय कंडिशनल पी एम्प्लॉईज क्यू. आता ट्रूथ व्हॅल्यूज पी साठी ट्रू ट्रू आणि फॉल्स फॉल्स. क्यू साठी ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. निगेशन क्यू म्हणजे याचंच निगेशन फक्त फॉल्स ट्रू आणि इकडे फॉल्स ट्रू. आता पी अँड निगेशन क्यू. पी आणि निगेशन क्यू मध्ये कंजंक्शन आहे दोघं ट्रू असतील तर ट्रू. कुठे आहेत दोघं ट्रू बघा टी एफ टी टी इथं सेकंड पोझिशनला, बाकी सगळे काय येतील तर फॉल्स. बघा दोन लाईन्स मध्ये जर आपण लिहिलं तर आपल्या ट्रूथ व्हॅल्यूज व्यवस्थित दिसतात. पी एम्प्लॉईज क्यू टी एफ देन एफ, अदरवाईज इट इज ट्रू. आता या दोघांमध्ये काय आहे बाय कंडिशनल. दोघं सेम असतील तर ट्रू, दोघं सेम कुठं आहे तिथं कुठंच नाही आहेत म्हणजे सगळे काय येतील तर फॉल्स. आता हा जर कॉन्ट्रडिक्शन टॉटॉलॉजीचा प्रॉब्लेम राहिला असता ऑल एंट्रीज इन दिस कॉलम आर फॉल्स देन कॉन्ट्रडिक्शन. पण इथं तसं काही नाही, आपल्याला फक्त ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचं आहे म्हणून आपण फक्त हे कन्स्ट्रक्ट केलं. नेक्स्ट निगेशन पी अँड पी और निगेशन क्यू अँड क्यू. बघा पी क्यू दोन स्टेटमेंट आहेत पी क्यू. नंतर निगेशन पी आणि क्यू दोघांचं निगेशन आहे इथं निगेशन पी निगेशन क्यू. त्याच्यानंतर ही ब्रॅकेट म्हणजे पी और निगेशन क्यू. नंतर पी और निगेशन क्यू अँड क्यू म्हणजे पी और निगेशन क्यू अँड क्यू. आता ही पूर्ण ब्रॅकेट आणि निगेशन पी म्हणजेच निगेशन पी अँड स्क्वेअर ब्रॅकेट पी और निगेशन क्यू अँड क्यू स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. आता याच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपण लिहिणार. पी साठी ट्रू ट्रू क्यू साठी फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स आणि ट्रू फॉल्स. निगेशन पी पीचं निगेशन ट्रूचा फॉल्स फॉल्सचा ट्रू. निगेशन क्यू क्यूचं निगेशन म्हणजे फॉल्स ट्रू आणि फॉल्स ट्रू. पी और निगेशन क्यू. पी आणि निगेशन क्यू मध्ये डिसजंक्शन आहे. डिसजंक्शन म्हणजे काय दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स इथं
दोन्ही फॉल्स इथं आहेत म्हणजेच फक्त काय येईल इथं फॉल्स येईल, बाकी सगळे काय येतील ट्रूथ व्हॅल्यू टी. त्याच्यानंतर पी ऑर निगेशन क्यू अँड क्यू, हे हा कॉलम आणि क्यू याच्यात कंजंक्शन आहे, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू. कुठे आहेत दोन्ही ट्रू? इथं, म्हणजे हे दोघं ट्रू येतील, बाकी सगळे फॉल्स. आता निगेशन पी अँड हे म्हणजे याच्यात आणि निगेशन पी मध्ये कंजंक्शन आहे. कंजंक्शन म्हणजे काय? दोघं ट्रू असतील तर ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स. दोघं ट्रू कुठंच नाही आहेत म्हणजेच काय आहे? सगळे फॉल्स. म्हणजे या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज काय येतात? फॉल्स, ऑलवेज फॉल्स. आता नेक्स्ट एक्झाम्पल. आता हे जे एक्झाम्पल आहे याच्यात नंबर ऑफ स्टेटमेंट जर तुम्ही पाहिले तर 3 स्टेटमेंट आहेत. 3 स्टेटमेंट जर असतील तर मी तुम्हाला सांगितलं 2 नंबर ऑफ स्टेटमेंट. आता नंबर ऑफ स्टेटमेंट इथं किती आहेत? 3, म्हणजे 2 म्हणजे 8 रोज येतील. तर 8 रोज तुमचे याच्यात आले पाहिजेत. बघा मग, आधी पी, नंतर क्यू, नंतर आर. आता पहिल्या ब्रॅकेटचा विचार करायचा. ही ब्रॅकेट आधी क्यू एम्प्लॉईज आर, निगेशन नाहीये याच्यात. नंतर आता ही ब्रॅकेट पी एम्प्लॉईज क्यू एम्प्लॉईज आर. नंतर आता पी अँड क्यू, स्टेप बाय स्टेप लिहिलं. नंतर पी अँड क्यू एम्प्लॉईज आर, पी अँड क्यू एम्प्लॉईज आर. आता आपल्याकडे स्पेस कमी आहे त्यामुळे आपण काय करणार आता? याला मी ए म्हणतो ह्या ब्रॅकेटला, आणि ह्या ब्रॅकेटला मी बी म्हणतो. बघा बी याच्यात आणि याच्यात बाय कंडिशनल आहे, म्हणजे ए आणि बी मध्ये बाय कंडिशनल. मग इथं ए बाय कंडिशनल बी, म्हणजे असंही आपण लिहू शकतो. आपण यांना नोटेशन दिलेलं आहे, याला मी ए म्हटलंय, याला बी म्हटलंय, दोघांमध्ये काय बाय कंडिशनल. तर असं व्यवस्थित पाहून घ्यायचं. आता नंबर ऑफ रोज जर तुमचे 8 असतील, 3 स्टेटमेंट असतील तर रोज 8 येतील. मग 8 रोज कसे येतील? बघा काय करायचं, पी साठी सगळे सुरुवातीला पहिले 4 एंट्रीज तुम्ही ट्रू घ्यायच्या, ट्रू 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 आणि ट्रू. नंतरच्या 4 एंट्रीज फॉल्स घ्यायच्या, फॉल्स 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 आणि फॉल्स. क्यू साठी काय करायचं, 2 एंट्रीज घ्यायच्या, 2 ट्रू 2 फॉल्स, 2 ट्रू 2 फॉल्स, असं अल्टरनेट लिहायचं. आणि आर साठी ट्रू फॉल्स अल्टरनेट एक एंट्रीज, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, अशा एक एंट्रीज. आता तुम्ही सॉल्व करा. क्यू एम्प्लॉईज आर बाय कंडिशनल आहे, म्हणजे काय? फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, सेकंड फॉल्स, देन फॉल्स. फर्स्ट स्टेटमेंट ट्रू फॉल्स म्हणजे हे फॉल्स. अजून कुठं आहे तर बघा ट्रू फॉल्स, हे फॉल्स, बाकी सगळे ट्रू. म्हणजे आपण जे आपल्याला माहिती आहे ते जर लिहून घेतलं तर असं बाकीचं लवकर लिहिता येतं आपल्याला. पी एम्प्लॉईज क्यू एम्प्लॉईज आर. आता पी आणि हे 2 स्टेटमेंट यांच्यात इम्प्लिकेशन आहे, म्हणजे इकडे ट्रू आणि इकडे फॉल्स असेल तर फॉल्स. बघा सेकंड एंट्री ट्रू फॉल्स देन फॉल्स, अजून कुठे इथं नाहीच आहे, म्हणजे बाकी सगळे काय येतील तर ट्रू. नंतर पी आणि क्यू मध्ये कंजंक्शन म्हणजे दोन्ही ट्रू असतील तर ट्रू. फर्स्ट एंट्री ट्रू, सेकंड एंट्री पण ट्रू, अजून नाहीये म्हणजे बाकी सगळे काय येतील मग फॉल्स. बघा 8 रोज जरी असतील तरी आपण असं एक्झाम्पल व्यवस्थित, जर आपले कनेक्टिव्ह व्यवस्थित झाले असतील तर लिहिता येतं. आता पी अँड क्यू आणि आर मध्ये इम्प्लिकेशन आहे, म्हणजे इकडे ट्रू आणि आर फॉल्स असेल तर फॉल्स. बघा मी इकडे ट्रू फॉल्स, कुठे इथं ट्रू फॉल्स म्हणजे हा फॉल्स येईल, अजून कुठे नाहीच आहे, म्हणजेच काय सगळे ट्रू. उरलेले काय येतील तुमचे ट्रू. आपला रूल आहे इम्प्लिकेशनचा, फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, सेकंड स्टेटमेंट फॉल्स, देन फॉल्स. आता ए आणि बी या दोघांमध्ये काय बाय कंडिशनल, दोघं सेम असतील तर ट्रू, दोघं सेम आहेत म्हणजे ट्रू. इथं दोघं सेम आहेत, बघा ट्रू ट्रू हे सगळे कसे सेम आहेत, ट्रू ट्रू. इकडे टी इकडे टी 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 टी, इकडे पण टी टी आणि इकडे पण टी टी, म्हणजे सगळे काय येतील तर टी. आता हा प्रॉब्लेम जर तुमचा टॉटोलॉजी कॉन्ट्रडिक्शन चेक करण्याचा राहिला असता तर ऑल एंट्रीज इन लास्ट कॉलम किंवा स्टेटमेंट पॅटर्नच्या व्हॅल्यू ऑलवेज ट्रू येत आहेत, म्हणजे हे टॉटोलॉजीचं एक्झाम्पल झालं. असेच काही सिंपल एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता.
तुमच्या एक्सरसाइजमध्ये 10 एक्झाम्पल दिलेले आहेत, त्याच्यापैकी मी तुम्हाला 4 एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिले. अजून आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि बाकी मग नेक्स्ट क्वेश्चनला स्टार्ट करू. आता बघा हे एक्झाम्पल, पी ऑर निगेशन क्यू एम्प्लाइज आर अँड पी. आता इथं पी क्यू आर निगेशन फक्त क्यूचं आहे, पी ऑर निगेशन क्यू, नंतर आर अँड पी आणि हे दोघांचं इम्प्लिकेशन. आता बघा इथं स्पेस जर आपण विचार केला तर पी साठी मी ट्रू घेतो, क्यू साठी नंतर पहिले 4 एंट्रीज म्हणजे टी 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 टी, नंतरच्या 4 एंट्रीज फॉल्स. क्यू साठी 2 एंट्रीज ट्रू, 2 एंट्रीज फॉल्स, 2 एंट्रीज घ्यायच्या. नंतर आर साठी फर्स्ट एंट्री ट्रू, सेकंड फॉल्स, टी एफ असं अल्टरनेट घ्यायचं. निगेशन क्यू, क्यूचं निगेशन ट्रू च फॉल्स, फॉल्स फॉल्स, नंतर ट्रू, नंतर 2 फॉल्स, नंतर 2 ट्रू. आता पी ऑर निगेशन क्यू, पी आणि निगेशन क्यू मध्ये डिस्जंक्शन, दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स. कुठे आहेत दोन्ही फॉल्स? इथं दोन्ही फॉल्स आहेत म्हणून फॉल्स, इथं दोघं फॉल्स आहेत म्हणून फॉल्स, बाकी सगळ्या एंट्रीज ट्रू. नंतर आर अँड पी, आर आणि पी मध्ये कंजंक्शन आहे, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, फर्स्ट एंट्री, नंतर थर्ड एंट्री, नंतर नाहीच आहे म्हणून उरलेले सगळे काय येतील तर फॉल्स. बघा आता लास्ट कॉलमचा जर आपण विचार केला तर या दोघांमध्ये इम्प्लिकेशन आहे, ट्रू फॉल्स देन फॉल्स. बघा मग ट्रू फॉल्स देन फॉल्स सेकंड एंट्रीज, ट्रू फॉल्स फोर्थ एंट्री, नंतर ह्या लास्टच्या 2 एंट्रीज, बाकी सगळे ट्रू. फर्स्ट एंट्री ट्रू, थर्ड पण ट्रू, हे पण ट्रू आणि हे पण ट्रू. आलं लक्षात? हे झाले तुमचे सिंपल ट्रूथ टेबल. आता क्वेश्चन सेकंड. आता बघा क्वेश्चन सेकंड, युझिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्वलन्स. आता लॉजिकल इक्वलन्सचा प्रॉब्लेम आहे. निगेशन पी अँड क्यू इक्वलन्स पी ऑर क्यू अँड निगेशन पी, हे दोघं आपल्याला इक्वलन्स आहेत का हे प्रूव्ह करायचं. इक्वलन्स केव्हा येतील? याच्या ट्रूथ व्हॅल्यूज आणि या कॉलमच्या याच्या ट्रूथ व्हॅल्यूज ह्या जर आयडेंटिकल असतील म्हणजे सारख्या असतील तर आपण म्हणणार लॉजिकल इक्वलन्स. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय? ट्रूथ टेबल आधी आपल्याला कन्स्ट्रक्ट करावं लागेल. बघा मग ट्रूथ टेबल करताना नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहेत? 2च आहेत. मग पहिलं स्टेटमेंट पी, नंतर क्यू. निगेशन कशाचं इथं? फक्त पीचं आहे म्हणून निगेशन पी. आपण आधी हे ब्रॅकेट लिहून देऊ, निगेशन पी अँड क्यू. त्याच्यानंतर पी ऑर क्यू, पी ऑर क्यू, नंतर पी ऑर क्यू अँड निगेशन पी, पी ऑर क्यू अँड निगेशन पी. पुढे तुम्हाला हे दोघं स्टेटमेंट आणि इक्वलन्स इथं असं लिहायची गरज नाही. आपल्याला हे दाखवायचं हे आणि हे इक्वलन्स आहे का म्हणून तुमचे कॉलम फक्त एवढेच येते. बघा मग ट्रू पी 2 स्टेटमेंट आहेत म्हणून पहिल्या 2 एंट्रीज ट्रू, नंतरच्या 2 फॉल्स, नंतर ट्रू फॉल्स अल्टरनेट. निगेशन पी म्हणजे याचं निगेशन म्हणून फॉल्स फॉल्स आणि ट्रू ट्रू. आता निगेशन पी अँड क्यू दोघांमध्ये कंजंक्शन आहे, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू म्हणजे इथं दोघं ट्रू आहेत म्हणून ट्रू, बाकी सगळे फॉल्स. पी ऑर क्यू दोघांमध्ये डिस्जंक्शन आहे, डिस्जंक्शन म्हणजे दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, अदरवाइज इट इज ट्रू. आता हे पी ऑर क्यू अँड निगेशन पी या दोघांमध्ये कंजंक्शन आहे. कंजंक्शन म्हणजे दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, दोघं ट्रू कुठं आहेत? इथे आहेत बघा. दोघं ट्रू असतील तर ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स. लॉजिकल इक्वलन्सचा प्रॉब्लेम असला की यांना नंबर्स द्यायचे प्रत्येक कॉलम. हा कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2, कॉलम नंबर 3, 4, 5 आणि 6. आता बघा आपल्याला काय इक्वलन्स दाखवायचंय? निगेशन पी अँड क्यू आणि हे बघा निगेशन पी अँड क्यू म्हणजे कॉलम नंबर 4 आणि हे कॉलम नंबर 6. आता याच्या व्हॅल्यूज बघा, फॉल्स फॉल्स, इकडे फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स म्हणजे काय?
इकडे ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्याच व्हॅल्यू इकडे आहेत, म्हणजे हे दोघं कसे आले, आयडेंटिकल आहेत, म्हणून हे काय झाले मग इक्विव्हॅलन्स. म्हणजे अशा ट्रूथ व्हॅल्यू जर सारख्या असतील तर आपण इक्विव्हॅलन्स म्हणतो. मग कॉलम नंबर 4 आणि कॉलम नंबर 6 आयडेंटिकल. आता हा प्रॉब्लेम 3 मार्कांना विचारला जातो. तुम्ही इथपर्यंत जर लिहिलं तर 2च मार्क मिळतील. तिसरा मार्क कुठं असतो, जे स्टेटमेंट आता आपण खाली लिहिणार आहोत त्याच्यात. बघा, फ्रॉम अबोव ट्रूथ टेबल असं लिहायचं शेवटी. फ्रॉम अबोव ट्रूथ टेबल कॉलम नंबर 4 and 6 are identical. Therefore, given statement are equivalence. किंवा मग therefore negation P and Q equivalence P or Q and negation P. म्हणजे HSC बोर्ड एक्झाम मध्ये असा प्रॉब्लेम विचारला गेला आणि तुम्ही जर फक्त इथपर्यंतच लिहिलं तर तुम्हाला या कॉलमसाठी 1 मार्क आणि या कॉलमसाठी 1 असे 2च मार्क्स मिळतील. तुम्ही जर हे स्टेटमेंट लिहिलं पूर्ण असं तर 3रा मार्क्स तुम्हाला मिळेल, नाहीतर तुम्हाला 3 मार्क्स मिळणार नाहीत. बऱ्याचदा नाहीतर आपल्याला असं वाटतं की मी ट्रूथ टेबल तर बरोबर सॉल्व्ह केला, मग माझा मार्क कुठे गेला, तर तो मार्क तुमचा इथं असतो. म्हणजे ह्या स्टेटमेंटला 1 मार्क असतो बोर्ड एक्झाम मध्ये. तर हे व्यवस्थित लक्षात घ्या. घाई गर्दीत फक्त एवढं लिहायचं नाही की 4, 5 झालं, इक्वल आले म्हणजे हे इक्वलन्स आहे, ते आपल्याला लिहायचं आहे. फ्रॉम अबोव ट्रूथ टेबल कॉलम नंबर 4 and 6 आर आयडेंटिकल, देअरफॉर दिस इज इक्विव्हॅलन्स. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघा. निगेशन P or Q or निगेशन P and Q इक्विव्हॅलन्स निगेशन P. बघा, P Q निगेशन P आहे फक्त, नंतर P or Q घेतलं, नंतर याचं निगेशन, नंतर हे निगेशन P and Q आणि नंतर हे पूर्ण स्टेटमेंट. आता हा इक्विव्हॅलन्स निगेशन P आपल्याला दाखवायचं आहे. P साठी पहिल्या 2 एंट्रीज ट्रू, नंतरच्या 2 एंट्रीज फॉल्स. Q साठी ट्रू फॉल्स अल्टरनेट. निगेशन P म्हणजे याचं निगेशन फॉल्स फॉल्स आणि हा ट्रू ट्रू. P or Q दोघांमध्ये डिस्जंक्शन दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, म्हणजे इथं फॉल्स, बाकी सगळे ट्रू. याचं निगेशन आहे म्हणजे फॉल्स 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 आणि हा ट्रू. निगेशन P and Q, निगेशन P आणि Q मध्ये अँड आहे, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, म्हणजे इथं 3rd एंट्री इज ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स. नंतर निगेशन P or Q आणि दोघांमध्ये डिस्जंक्शन आहे. डिस्जंक्शन म्हणजे काय, दोघं फॉल्स असतील तर फॉल्स, दोघं फॉल्स आहेत म्हणून फॉल्स. हे इथं फॉल्स, इथं नाहीये म्हणजे ट्रू आणि ट्रू. आता आपल्याला निगेशन P म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम. बघा, नंबर्स द्या, 1 2 3 4 5 6 आणि 7. आता कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 7 चेक करा बरं. बघा, फॉल्स 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 ट्रू 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 आयडेंटिकल. फ्रॉम अबोव ट्रूथ टेबल कॉलम नंबर 3 and 7 are identical. Therefore, पूर्ण स्टेटमेंट ऍज इट इज लिहायचं. देअरफॉर निगेशन P or Q or निगेशन P and Q लॉजिकल इक्विव्हॅलन्स टू निगेशन. आलं लक्षात. तर इक्विव्हॅलन्सचे प्रॉब्लेम असे सॉल्व्ह करायचे. आता बघा, आता 3 स्टेटमेंटचं आपण एक्झाम्पल पाहू इक्विव्हॅलन्सचं. P Q आणि R. नंतर P or Q निगेशन नाही याच्यात, म्हणजेच काय P or Q. नंतर P or Q एम्प्लॉईज R, म्हणजे P or Q एम्प्लॉईज R. नंतर हे झालं P एम्प्लॉईज R, नंतर Q एम्प्लॉईज R आणि दोघांमध्ये कंजंक्शन आहे. P एम्प्लॉईज R कंजंक्शन Q एम्प्लॉईज R झाला. तर हा ट्रूथ टेबल आता कन्स्ट्रक्ट करूयात आपण. P साठी पहिल्या 4 एंट्रीज ट्रू,
नंतरचे 4 एंट्रीज फॉल्स. बघा, ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करणं खूप सोपं आहे, फक्त तुम्हाला कनेक्टिव्ह माहीत पाहिजेत. क्यू साठी 2 ट्रू 2 फॉल्स. कनेक्टिव्हच्या व्हॅल्यू मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आर साठी ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. अल्टरनेट आपण एक एक कनेक्टिव्ह वापरतो. पी ऑर क्यू दोघांमध्ये डिस्जंक्शन आहे, दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स. कुठे लास्ट दोघं फॉल्स, म्हणजे इथंच फक्त फॉल्स येतील, बाकी सगळे काय येतील ट्रू. पी ऑर क्यू एम्प्लॉईज आर, हे स्टेटमेंट आणि हे आर यांच्यात इम्प्लिकेशन. इकडे ट्रू आणि इकडे फॉल्स असेल तर फॉल्स. ट्रू फॉल्स, इथं फॉल्स. अजून कुठे इथं ट्रू फॉल्स म्हणजे इथं फॉल्स. अजून ट्रू फॉल्स म्हणजे इथं फॉल्स. बस, बाकी सगळे ट्रू. पी एम्प्लॉईज आर, पी आणि आर मध्ये ट्रू फॉल्स देन फॉल्स, ट्रू फॉल्स देन फॉल्स, बाकी नाहीत म्हणजे सगळे ट्रू. बघा, ट्रू ऑल एंट्रीज. नंतर क्यू एम्प्लॉईज आर, क्यू एम्प्लॉईज आर ट्रू फॉल्स देन फॉल्स, ट्रू फॉल्स देन फॉल्स, बाकी सगळे ट्रू. आता चेक करा बघ पुढे काय, पुढचं कनेक्टिव्ह काय. दोघांमध्ये कंजंक्शन आहे. कंजंक्शन म्हणजे दोघं फॉल्स असतील तर फॉल्स, दोघं फॉल्स असतील तर फॉल्स. तर हे एकच आहे, बाकी सगळे ट्रू. एक मिनिट, सॉरी, कंजंक्शन दोघं ट्रू असतील तर ट्रू. दोघं ट्रू आहेत इथं ट्रू, दोघं ट्रू आहेत इथं ट्रू, दोघं ट्रू आहेत ट्रू, दोघं ट्रू आहेत ट्रू. सॉरी, कंजंक्शन होतं फॉल्स. आता कॉलम नंबर द्या बरं. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 8 पाहून घ्या. ट्रू, नंतर हे दोघं फॉल्स, नंतर ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू 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 ट्रू. कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 8 सारखे आले बघा. चेक करा. ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू 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 सारखे आले. आयडेंटिकल फ्रॉम कॉलम नंबर 5 and 8 आर आयडेंटिकल. फ्रॉम अबो ट्रूथ टेबल असं म्हणायचं. फ्रॉम अबो ट्रूथ टेबल कॉलम नंबर 5 and 8 आयडेंटिकल. Therefore, पूर्ण स्टेटमेंट जसेच्या तसं लिहायचं. P or Q implies R equivalence P implies R and. बघा नेक्स्ट एक्झाम्पल, सॉरी चौथं एक्झाम्पल. आपले 3 झाले ना. निगेशन P बाय कंडिशनल Q इक्वलन्स P अँड निगेशन Q और Q अँड निगेशन P. बघा 2 स्टेटमेंट आहेत, त्यामुळे आपण काय करणार. P Q त्याच्यानंतर निगेशन P निगेशन Q, नंतर P बाय कंडिशनल Q त्याचं निगेशन घ्यावं लागेल. निगेशन P बाय कंडिशनल Q, त्याच्यानंतर P अँड निगेशन Q आणि हे Q अँड निगेशन P. आता ह्या दोघांना मी याला A म्हणतो, याला B म्हणतो, आणि दोघांमध्ये काय तर डिस्जंक्शन म्हणजे A डिस्जंक्शन B. लक्षात. आता 2 स्टेटमेंट असल्यामुळे P च्या ट्रूथ व्हॅल्यूज आपण काय घेणार. T, पहिल्या 2 एंट्रीज T, नंतरच्या 2 एंट्रीज F. Q साठी ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. निगेशन P म्हणजे काय लिहायचं, याचं निगेशन आपण घ्यायचं, नंतर T टे. निगेशन Q म्हणजे याचं निगेशन F T. P बाय कंडिशनल Q म्हणजे काय, दोन्ही स्टेटमेंट जर सेम असतील तर ट्रू. हे दोन्ही सेम आहेत म्हणून ट्रू, आणि हे लास्टचे 2 सेम आहेत म्हणून ट्रू, बाकी सगळे फॉल्स. निगेशन, आता याचं निगेशन ट्रूचा फॉल्स, फॉल्सचा ट्रू, फॉल्स ट्रू आणि ट्रूचा फॉल्स. P अँड निगेशन Q, P आणि निगेशन Q यांच्यामध्ये कंजंक्शन. कंजंक्शन मध्ये दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, म्हणजे ही एंट्रीज ट्रू, बाकी सगळे फॉल्स. नंतर Q अँड निगेशन P दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स.
आता दोघांमध्ये काय आहे तर डिसजंक्शन. डिसजंक्शन म्हणजे दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, दोन्ही फॉल्स आहेत म्हणून फॉल्स, दोन्ही फॉल्स आहेत म्हणून फॉल्स, बाकी सगळे ट्रू. आता यांना कॉलम नंबर द्यायचा 1 2 4 5 6 7 8 आणि 9. आता आपल्याला इक्वलन्स काय दाखवायचं आहे, निगेशन पी बाय कंडिशनल क्यू म्हणजे कॉलम नंबर 6 आणि कॉलम नंबर 9. बघा एफ एफ टी 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 एफ एफ म्हणजे काय ते आयडेंटिकल. फ्रॉम अबाउट ट्रूथ टेबल ट्रूथ टेबल कॉलम नंबर 6 and 9 are identical. Therefore, फायनल स्टेटमेंट कधीही असं लिहायचं, कारण या फायनल स्टेटमेंटला 1 मार्क असतो. जर आपण हे फायनल स्टेटमेंट लिहिलं नाही तर आपल्याला हा 3 मार्कांचा जर प्रॉब्लेम असेल तर 2च मार्क्स आपल्याला मिळतील. हे झालं चौथं एक्झाम्पल. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, examine whether each of the following statement pattern is a tautology or a contradiction or a contingency. म्हणजे आता हे tautology आहे का कॉन्ट्रडिक्शन आहे का कॉन्टिंजन्सी आहे ते आपल्याला चेक करायचे. मग ट्रूथ टेबल आपण कन्स्ट्रक्ट करणार. कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल. नाव बघा आता पी क्यू निगेशन नाही आहे, पी अँड क्यू, नंतर क्यू और पी आणि दोघांचं बाय कंडिशनल, पी अँड क्यू बाय कंडिशनल क्यू और पी. आता बघा पी साठी आपण काय घेतो, पहिल्या 2 एंट्रीज ट्रू, नंतरच्या 2 एंट्रीज फॉल्स. क्यू साठी ट्रू फॉल्स आणि ट्रू फॉल्स. पी अँड क्यू दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स. याच्यासाठी दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, अदरवाइज इट इज ट्रू. आता बाय कंडिशनल. बाय कंडिशनलचा रूल काय, दोन्ही स्टेटमेंट जर सेम असतील तर ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स. आता इथं दोन्ही स्टेटमेंट काय आहेत, ट्रू. सेम असतील तर ट्रू, इथं दोघं सेम आहेत म्हणून ट्रू. हे बाकी काय येतील फॉल्स आणि फॉल्स. हा लास्ट कॉलम म्हणजे तुमचं स्टेटमेंट पॅटर्न. ऑल एंट्रीज इन लास्ट कॉलम काय आलेले आहेत बघा, ऑल एंट्रीज in last column neither tautology म्हणजे neither true nor false. Therefore, given statement pattern is contingency. हे बघा, जर सगळे ट्रू आले तर टॉटॉलॉजी, सगळे फॉल्स आले तर कॉन्ट्रडिक्शन, आणि जर मिक्स आले तर कॉन्टिंजन्सी. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघा, पी क्यू निगेशन पी, पी बाय कंडिशनल क्यू, कंडिशनल, नंतर या दोघांमध्ये पी एम्प्लॉइज क्यू बाय कंडिशनल निगेशन पी और क्यू. बघा पी साठी 2 ट्रू 2 फॉल्स, क्यू साठी ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. निगेशन पी म्हणजे याचं निगेशन 2 फॉल्स 2 ट्रू. इम्प्लिकेशन टी एफ देन एफ, अदरवाइज इट इज ट्रू. निगेशन पी और क्यू दोघांमध्ये डिसजंक्शन म्हणजे काय, दोन्ही जर डिसजंक्शन साठी काय करतो, दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, अदरवाइज इट इज ट्रू. आता बाय कंडिशनल. इथं काय बाय कंडिशनल, या दोघांमध्ये बाय कंडिशनल म्हणजे काय, दोन्ही सेम असतील तर ट्रू. बघा हे दोघं सेम आहेत म्हणून ट्रू, हे सेम आहेत म्हणून ट्रू, आणि हे पण काय येतील ट्रू. आता लास्ट कॉलमला काय आले सगळे ट्रू, म्हणजे ह्या स्टेटमेंट पॅटर्नच्या व्हॅल्यूज काय, पॉसिबिलिटी काही असो, इकडे दोघं ट्रू असो, ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स, काय येतं ट्रू. म्हणजे हे काय झालं टॉटॉलॉजी. ऑल एंट्रीज इन लास्ट कॉलम are T. Therefore, given statement pattern
इज अ टॉटॉलॉजी. असं म्हणजे सिंपल एक्झाम्पल आहे. पी बाय कंडिशनल क्यू अँड पी एम्प्लॉईज निगेशन क्यू. बघा पी क्यू इथं निगेशन क्यू आहे, पी बाय कंडिशनल क्यू, नंतर पी एम्प्लॉईज निगेशन क्यू, आणि ह्या दोघांमध्ये काय आहे कंजंक्शन. पी म्हणजे काय तर पहिल्या 2 एंट्रीज ट्रू, नंतरच्या 2 एंट्रीज फॉल्स. क्यू साठी ट्रू फॉल्स. हे बघा बोर्ड एक्झाम मध्ये हमखास एक ट्रूथ टेबल विचारला जातो, त्यामुळे तुम्हाला ट्रूथ टेबल कसा कन्स्ट्रक्ट करायचा हे माहित पाहिजे. 3 किंवा 2 मार्कांसाठी हमखास ट्रूथ टेबलचा प्रॉब्लेम विचारला जातो. नंतर पी बाय कंडिशनल क्यू दोन्ही सेम असतील तर ट्रू, दोघं सेम आहेत म्हणून ट्रू, इथं दोघं सेम आहेत म्हणून ट्रू, बाकी सगळे फॉल्स. पी एम्प्लॉईज निगेशन क्यू म्हणजे टी एफ देन एफ, अदरवाइज इट इज ट्रू. या दोघांमध्ये कंजंक्शन आहे. कंजंक्शन म्हणजे काय असतं, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स. मग इथं बघा हे दोघं काय आहेत ट्रू फॉल्स आहेत, म्हणजे काय येईल फॉल्स, हे पण फॉल्स, हे पण फॉल्स, आणि दोन्ही ट्रू आहेत म्हणून ट्रू. म्हणजे हा प्रॉब्लेम कशाचा झाला कॉन्टिंजन्सी. ऑल एंट्रीज इन लास्ट कॉलम, all entries in last column are neither true nor false. Therefore, given statement pattern is a contingency. म्हणजे हा प्रॉब्लेम पण तुमचा कॉन्टिंजन्सीचा झाला. नेक्स्ट पी एम्प्लॉईज निगेशन क्यू आर आर. आता 3 स्टेटमेंट आहेत, त्यामुळे आपले नंबर ऑफ रोज 8 येतील. बघा पी क्यू आर निगेशन क्यू आहे फक्त, नंतर निगेशन क्यू आर आर, नंतर पी एम्प्लॉईज निगेशन क्यू आर आर, नंतर क्यू एम्प्लॉईज आर, नंतर पी एम्प्लॉईज क्यू एम्प्लॉईज आर, आणि लास्टला हे स्टेटमेंट जे आहे याला मी ए म्हणतो आणि याला बी म्हणतो. दोघांमध्ये बाय कंडिशनल आहे, पण त्याच्या आधी याचं निगेशन पण आहे, निगेशन बी, याला मी सी म्हणतो. आता ए आणि सी मध्ये काय आहे तर बाय कंडिशनल, ए बाय कंडिशनल सी. बघा थोडं लेंथी एक्झाम्पल आहे. पी साठी 4 एंट्रीज ट्रू, 4 एंट्रीज फॉल्स. क्यू साठी 2 ट्रू, 2 फॉल्स, 2 ट्रू, 2 फॉल्स. आर साठी ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. निगेशन क्यू, याचं निगेशन हे बघा ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करताना थोडी काळजी घ्यायची. निगेशन क्यू और आर दोघांमध्ये डिस्जंक्शन, जर दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, अदरवाइज इट इज ट्रू. बाकी सगळ्या व्हॅल्यूज तुमचे काय येतील तर ट्रू. त्याच्यानंतर पी एम्प्लॉईज हे स्टेटमेंट. आता पी एम्प्लॉईज म्हणजे टी एफ देन एफ, बाकी सगळे ट्रू. नंतर पुढचं स्टेटमेंट जर आपण पाहिलं क्यू एम्प्लॉईज आर, टी एफ देन एफ, टी एफ देन एफ, अदरवाइज इट इज ट्रू. बाकी उरलेले सगळे काय असतात तर ट्रू. म्हणजे असं लिहिल्याने आपला ट्रूथ टेबल लवकर लिहिला जातो. पी एम्प्लॉईज क्यू एम्प्लॉईज आर, पी आणि क्यू एम्प्लॉईज आर यांच्यात कंडिशनल टी एफ, बघा हे टी आणि हा एफ, देन एफ, बाकी सगळे ट्रू. एकच एंट्री तशी होती त्यामुळे बाकी सगळे ट्रू. निगेशन बी म्हणजे याचं निगेशन फॉल्स, ट्रू, फॉल्स, फॉल्स, बाकी सगळे फॉल्स. आता ए म्हणजे हा आणि सी, हा दोघांमध्ये बाय कंडिशनल. बाय कंडिशनल म्हणजे काय
दोघं सेम असतील तर ट्रू. बघा दोघं सेम आहेत का? नाही, कुठंच नाही आहेत. इथं TF, इथं FT आणि इथं हे सगळे TF आहेत. दोघं सेम असतील तर ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स. म्हणजे सगळे काय येतील? फॉल्स. आता तुमच्या लक्षात आलं असेल, ऑल एंट्रीज इन लास्ट कॉलम आर फॉल्स, देअरफॉर गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इज अ कॉन्ट्रॅडिक्शन. बघा कॉन्टिंजन्सी आणि कॉन्ट्रॅडिक्शन मध्ये फरक आहे. हे काय आलंय? सगळे फॉल्स म्हणजे काय? हे कॉन्ट्रॅडिक्शन. ऑल एंट्रीज इन लास्ट कॉलम are false. Therefore, given statement pattern are contradiction. आलं लक्षात? नेक्स्ट तसंच 8 कॉलमचं 8 रोजचं एक्झाम्पल आहे. 8 रोज P Q R, त्याच्यानंतर निगेशन P. निगेशन P एम्प्लाइज Q. P and R. निगेशन P एम्प्लाइज Q आणि and P and R. बघा P साठी 4 एंट्रीज ट्रू आणि नंतरच्या 4 एंट्रीज फॉल्स. Q साठी 2-2 एंट्रीज लिहायच्या. R साठी सिंगल एंट्री. निगेशन P म्हणजे P कॉलम जो आहे त्याचं निगेशन आपल्याला इथे लिहायचं आहे. निगेशन P एम्प्लाइज Q. TF असं बघायचं. बघा TF TF लास्टच्या 2 एंट्रीज फक्त फॉल्स येतील, बाकी सगळे ट्रू. हे बघा आपण जर प्रत्येक कॉलम चेक करत बसलो असं लिहिताना तर वेळ जास्त लागतो. P and R दोन्ही ट्रू असतील तर ट्रू. कुठे आहेत? इथं. अजून नाहीत म्हणजेच काय? ऑल फॉल्स. आता लास्ट कॉलम बघा. काय लास्ट कॉलम मध्ये कंजंक्शन दिलेलं आहे दोघांमध्ये. कंजंक्शन म्हणजे दोघं ट्रू असतील तर ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स. बाकी सगळे फॉल्स. हा टॉटॉलॉजी पण नाहीये आणि कॉन्ट्रडिक्शन पण नाहीये, म्हणजे कॉन्टिंजन्सीचा हा प्रॉब्लेम झाला. ते लिहायचं मग शेवटी. ऑल एंट्रीज इन लास्ट कॉलम आर ऑल एंट्रीज इन लास्ट कॉलम neither tautology nor contradiction म्हणजे false. Therefore, given statement pattern is a contingency. हे बघा आपण क्वेश्चन फर्स्ट मध्ये 2 एक्झाम्पल पाहिले होते, आठवतं? निगेशन P and P और निगेशन Q and Q. बघा ऑलवेज सगळे फॉल्स म्हणजे हे कशाचं एक्झाम्पल झालं? कॉन्ट्रडिक्शन. इथं सगळे ट्रू आले होते तर हे कशाचं एक्झाम्पल झालं? टॉटॉलॉजीचं. असे सिमिलर एक्झाम्पल तुम्ही टेक्स्टबुक मधून किंवा एक्सरसाइज मधून सॉल्व्ह करा.